छत्रपती शिवरायांच्या समोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभा करण्यात आला। एकाच ठिकाणी एकाच जागेवर उभा करण्यात आलेले हे पुतळे। कुठे घडले हे प्रकरण? मित्रांनो, भूमी येथे जिल्हा धाराशिवमध्ये घडलेले हे प्रकरण आहे। अज्ञात व्यक्तींनी मध्यरात्री छत्रपती शिवरायांचा पुतळा उभा केला। त्याच्यानंतर आंबेडकर प्रेमींनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा त्याच्याच समोर एकाच ठिकाणी मित्रांनो उभा केला। इतका तुफान राडा चालू आहे तिथे, आणि तिथले जे मार्केट आहे ते पूर्णपणे मित्रांनो सध्या बंद आहे। मित्रांनो, मला वाटतं यूपी आणि बिहार तर फक्त नावालाच बदनाम आहेत बरं का। सगळ्यात जास्त जर जातीवादाचा कुठे जर विस्फोट सध्या चालू आहे तर तो फक्त महाराष्ट्रामध्ये चालू आहे। कारण तुम्ही विचार करा, ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी कधी जातीचा प्रश्नच कुठे होता, फक्त त्या मराठी भूमीसाठी लढले। महाराष्ट्रामध्ये जेवढे पण लोक राहत होते ना, त्यांच्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज लढले। आणि आंबेडकरांनी काही जात बघून काही संविधान तयार केलं नव्हतं। पण इथं असं बी सांगण्यात आलं की गव्हर्नमेंटची कुठलीही परवानगी नव्हती कुठलाच पुतळा उभा करण्यामध्ये, तरी पण इथे पुतळे उभारण्यात आले। कशाला सामाजिक सलोखा बिघडताय? 1% तरी त्यांचे विचार आपल्या अंमलात आणा, तेव्हा तुम्हाला कुठेतरी मानावं लागेल। किंवा सिमेंट आणि कॉन्क्रीटचा कोणता पुतळा किती उंच होतो ह्याच्याहून त्या महापुरुषाची उंची ठरवत नाही। त्याच्यापेक्षा आपले आराध्य दैवत आहेत छत्रपती शिवाजी महाराज आणि संविधानाचे जनक आहेत आंबेडकरजी। तर सर्वांचाच स्वाभिमान आहे आपल्याला, सर्वांनी एक राहा हेच माझा उद्देश असेल। कारण या भारत मातेने वार झेललेले आहेत आणि इथून पुढेही हिला जातीमध्ये तोडण्याचा प्रयत्न चालणार आहे। तर हाच आपल्याला हाणून पाडायचा आहे। मित्रांनो, काही स्थानिक राजकारणी त्यांच्या व्यक्ती स्वार्थासाठी ह्या गोष्टी पेटवतात आणि त्यांची पोळी भाजून घेतात। पण आपल्या ह्या छोट्याशा गोष्टीवर महाराष्ट्राचं राजकारण आपल्याला पेटू द्यायचं नाही। नेमकं कलेक्टरचं अजून काही त्याच्यावर मला वाटतं काही जिल्हाधिकाऱ्याचा निर्णय आलेला नाही, त्यामुळे दोन्ही पुतळे काहीतरी तिथे झाकून ठेवलेले आहेत। पण लवकरात लवकर हा प्रश्न सोडावा। आणि त्या गोलाई चौकात घडलेली घटना आहे मित्रांनो भूमधली। तुम्हाला काय वाटतं, हा जातीवादाचा तडका महाराष्ट्रामध्ये किती बसतोय, कधीपासून वाढलेला आहे, हा संपेल का की अजूनच जास्त विस्फोट होईल? कमेंट बॉक्समध्ये तुमचं नक्की मत नोंदवा आणि फॉलो करायला मित्रांनो विसरू नका।